पाठीमागच्या काळात देवधर्म कोणी केलेलं नाही, आताच करायल्यात. आताच ते शक्तीपीठाची गरज पडली आहे माणसासनी. सगळं सरकारला सरकारचा एक काहीतरी फायदा आहे म्हणून या गोरगरीब जनतेची सरकार हे घेण्यात आले, दाद घेण्यात आले, फिरात घेण्यात आले म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत. सगळी आमची 4.5 एकर जाते, घरासकट सगळं जाते. माझं गाव मालवे, मालेगावची 300 एकर जमीन आहे, त्यातली 150 एकर शक्तीपीठाला जाते. उरलेली जमीन सर्व पुराखाली जाते. मग आम्ही खायचं काय करायचं? बारक्या पोरांचं कुठं जायचं? तुमची जमीन पैशाचा काय उपयोग आहे? पुढे आता पोरांची लग्नाला आम्ही कुठली शेत टाकवायचं, कुठलं काय टाकवायचं? त्यावेळेला काय सरकार आमची पोरांची लग्न वगैरे करायला येणार आहे काय? त्यावेळेला कोण आहे? आम्हाला सरकार ते आम्हाला घरात आपल्या घरात नेऊन ठेवणार आहे? ठेवणार तसं जर हे असलं तर मग सांगा, मग देता आमच्या जमिनी. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातला मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला. दडपशाही चाललेली आहे शासनाची, मोर्चा निघूच नये यासाठी शासनाची दडपशाही चाललेली आहे. परंतु दडपशाही संपून या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि काही ठिकाणी सर्वेक्षण सांगलीत मोजणी चालू केली आहे, सोलापूरमध्ये. मग तुम्ही शेतकरी इकडे मोर्चाला आल्यावर मोजणी का करताय? हिंमत असेल तर शेतकरी असताना मोजण्या करा, तारखा द्या, मग शेतकरी आमचे दाखवतील मोजणीला आलेल्या लोकांचं काय करायचं ते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागातल्या जनतेचा प्रचंड विरोध या रस्त्याला आहे. या भागात आधीच रस्ते आहेत आणि रस्ते असणाऱ्या भागात आणखी नवीन रस्ते करू नये, लोकांच्या जमिनी जाऊ नयेत यासाठी आज राजू शेट्टी, बंटी पाटील यांनी प्रचंड मोर्चा या ठिकाणी काढला आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. सर, इथं मोर्चा चालू असताना देखील तिकडे अधिकारी मोजणी करतात जमिनीची. ते त्या भागातली जनता त्याने योग्य ते आपली भूमिका सांगते असं माझी माहिती आहे. विराट मोर्चा काढलाय, काय सांगते? आजचा मोर्चा हा सरकारला इशारा आहे. जिल्ह्यातले काही सरकारधार्जिनी लोक वारंवार हिनवत होती की यांच्या पाठीमागं कोण आहे, 4 टाळकी आहेत आणि लोकांना विकासासाठी रस्ता पाहिजे झाला आहे. त्या मोर्चानं आज दाखवून दिलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग केवळ बाधितांनाच नव्हे तर जिल्ह्याला नको आहे, कारण त्याच्यामुळं महापुराचा धोका निर्माण होणार आहे.
पर्यावरणाचा धोका निर्माण होणार आहे आणि अनाठाही खर्च होऊन तो बोजा शेवटी महाराष्ट्राच्या नागरिकांच्यावरच पडणार आहे. हे आता लोकांना पटल्यामुळे लोकांनी त्याला विरोधाची भूमिका घेतलेली आहे. आज तरी सरकार दखल घेईल का एवढी घ्यावंच लागेल, कारण आम्ही आता निर्धार केलेला आहे की जोपर्यंत संयुक्त मोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत डिटेल DPR तयार होत नाही आणि DPR तयार झाल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही. परंतु आम्ही DPR तयार होण्यासाठी संयुक्त मोजणीलाच विरोध करणार आहोत. आता गेली 3 वर्षे आम्ही हा सरकारचा डाव हाणून पाडलेला आहे आणि इथून पुढे तर अजून ताकदीनं आम्ही हाणून पाडू. तुम्ही म्हणता विरोध करणार, पण सोलापूर असेल, सांगली असेल, इथं शेतकऱ्यांनी इकडे मोर्चात असताना इकडे मोजणी चालू आहे. मोजणी हाणून पाडलेली आहे. माझ्याकडं मिनटाला अपडेट येत आहेत. लोकांनी अधिकाऱ्यांना पळवून लावलेलं आहे एवढा विरोध आणि माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की एकूण 856 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. जवळपास 25,000 एकर जमीन अधिग्रहित होणार आहे. किती एकराची मोजणी पूर्ण झाली, गाव न्याय आकडे जाहीर करावेत. राजेश क्षीरसागर म्हणतायत की मोर्चात सहभागी होणारे नक्की शेतकरी आहेत का, कोण आहे ते बघावं आजच्या मोर्चात. येऊन तपासणी असतील चालले आणि काय DNAचं सॅम्पल पाहिजे तर ते पण देतो. पुढची भूमिका काय असणार हां, इथून पुढे? आज मोर्चा तरी झाला, इथून पुढची भूमिका काय असणार, कशी रणनीती असणार मोर्चात? इथून पुढं आम्ही शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊन देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अगदी सरकार